अशा प्रकारे अज्ञानास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्म फल भोगाची निवृत्ती होणार नाही का होणारच नाही होणारच नाही म्हणजे काय आहे अज्ञानाला कर्म फल भोगावंच लागेल अज्ञानाला मात्र भोगायची गरज नाही मग याला जर भोगायचं नसेल याला ज्ञान प्राप्त करावं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नसेल तर तुला कर्माचं फळ भोगावंच लागेल आणि तू जे म्हणत होता ना मग काम्य कर्म केलंय काम्य कर्माचं फळ इच्छा नसली तर भोगायचं काम नाही असं तू म्हणू नको भोगावंच लागतं हा ईश्वराचा संकल्प अशा प्रकारचा आहे आणि तो खोटा ठरत नाही मग याच्यावरून काय ठरलं याच्यावरून हेच ठरलं की अज्ञान याला ज्ञाना वाचून दुसरा कुठलाच उपाय नाही तर त्या उपायानं आम्ही कर्मफलातून मोकळं होऊ असा अजिबात उपाय नाही एकच उपाय आहे तमेव विदित्वा इति मृत्युमेति न अन्यम पंथा विद्यते अयनाय याला कुठलाच पर्याय नाही एकच पर्याय आहे तमेव विदित्वा त्यालाच जाणून हा मृत्यू पंथातून अथवा जन्म पंथातून सुटू शकतो अन्य दुसरा पर्याय नाही आता बघा पुढे एक पॅराग्राफ आहे त्याने काय सांगितलं होतं मग जर ज्ञात पातक घडलं तर ज्ञात पातकासाठी काय करायचं असाधारण प्रायश्चित्त करायचं आणि अज्ञात पातक असेल त्याच्यासाठी साधारण प्रायश्चित्त करायचं ज्ञात पातक म्हणजे कोणतं जे पातक ज्ञात झालं म्हणजे कळालं म्हणजे काय संन्याशानं जर काय केलं चुकून द्रव्याला हात लागला तर त्यानं काय करायचं आहे तर त्यानं द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करायचा आहे हे त्याच्याकडे पातक घडलं आणि ते पातक ज्ञात आहे की नाही मग ज्ञात आहे मग त्याच्यासाठी प्रायश्चित्त सांगितलं काय द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा हे झालं ज्ञात पातक आणि याच्यासाठी असाधारण प्रायश्चित्त हेच आहे 3 दिवस